गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. हरिपाठ चिंतनाचा विचार सुरू आहे. श्री ज्ञानदेवांच्या हरिपाठातील 16व्या अभंगाचं आपण चिंतन करणार आहोत. आपल्या अभ्यासाचा उपक्रम म्हणजे सुरुवात ठरलेला आहे की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आणि त्याचा जो उपसंहार आहे म्हणजे या हरिनाम घेण्याचा शेवट या शब्दाचा अर्थ पुढेही हरिनाम चालू राहतं, पण तरीसुद्धा या हरिनामाने मला काय मिळतं अशी भूमिका जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा हरिनामाने मला जीवनमुक्ती म्हणजे पुन्हा भरला घनदाट हरी दिसे ही अंतःकरण वृत्ती हरिमय होऊन जाते असा तो विचार आहे. सर्वांना मी या हरिमुखे म्हणा म्हणून भरला घनदाट हरी दिसे या न्यायाने सर्वांना मी नमस्कार करतो आणि आजच्या अभ्यासाचा अभंग म्हणतो. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी. सिद्धिबुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दशदिशा आत्माराम. आता हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ ही सुरुवात आहे अभंगाची. आणि ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा म्हणजे रामकृष्ण नामाचा ठसा हा माझ्या अंतःकरणावर तयार होणं म्हणजे माझी अंतःकरण वृत्ती राममय होणं ही खऱ्या आपल्या अभ्यासाची शेवटची भूमिका आहे. आणि ती या अभंगाच्या निमित्ताने आपल्या अंतःकरणामध्ये ठसली पाहिजे असा सगळा एक विचार या अभंगाचा आहे. म्हणून या अभंगाचा विचार करताना या अभंगाचा उद्देश काय असा जेव्हा विचार येतो तेव्हा हरिबुद्धी करून हरिजप करणे अशी एक भूमिका मांडलेली आहे. पूर्वीच्या अभंगांमध्ये ज्ञानदेवांनी आपल्याला हरिनाम घ्यायला सांगितलेलं आहे. या 15 अभंगांपर्यंत आपल्याला हरिनामाचा विचार हा अगदी म्हणूया सोप्या पद्धतीने आपल्या पुढे आणलेला आहे. पण आता थोडंसं अवघड केलेलं आहे की ते म्हणतात हरिबुद्धी करून हरिजप केला पाहिजे. या शब्दाचा अर्थ विचाराने आपल्याला नाम घ्यायला पाहिजे म्हणजे त्या नामाचा विचार करून आपण नाम घेतलं पाहिजे अशी एक थोडीशी सरस भूमिका आपल्या पुढे आणलेली आहे. म्हणून साधन सोपे आहे पण तरीसुद्धा ते साधन सोपे रे अशी भूमिका मांडलेली आहे नामसाधना विषयी. पण ते काय आहे सोपे या शब्दामध्ये ते सर्वमान्य साधन आहे. पुन्हा असोनी संसारी जिव्हे वेगू करी म्हणजे मी संसारात राहूनही नाम घेऊ शकतो अशा पद्धतीने ते सोपं आहे. पण नामस्मरण करायला खूप काही अवघड आहे ही पण भूमिका आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. म्हणून नामाचा ठसा माझ्या अंतःकरणावर उमटेपर्यंत मला नाम घेण्याशिवाय पर्याय नाही आणि या नामानेच माझी अंतःकरण वृत्ती म्हणजेच पुन्हा जीव ब्रह्मैक्य सिद्धी होते असा हा या हरिनामाचा म्हणजे महत्त्वाचा विचार आहे. हरिबुद्धी जपे तो नर हा सुरुवातीचा विचार आहे. आता आपण अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करूया. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण. इथे एक पाठभेद पण आहे. बाबाजी महाराज पंडितांचा जर का आपण हरिपाठ घेतला तर हरिनाम जपे तो नर दुर्लभ अशा पद्धतीने त्यांनी म्हणलंय हरिनाम जपे. पण आता हरिबुद्धी करून हरिनाम जपे असाही विचार आपण केला म्हणजे आपल्या या दोन्ही संतांनी सांगितलेल्या जे विचारधारा आहेत त्या आपल्याला पूर्ण कळून जातील. माझे श्री गुरु डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख अशी एक भूमिका एका भगिनी वर्गाने माझ्या पुढे मांडली. तुम्ही तुमच्या गुरूंचं काका म्हणून नाव घेऊ नका नुसतं तर त्यांचं नाम पण सांगा म्हणजे आम्हालाही कळेल तुमचे गुरु कोण आहेत. अशा पद्धतीने त्यांचं नाम पण घेतो आणि पुन्हा तोच मला आशीर्वाद आहे असंही समजतो आणि मग ही हरिबुद्धी जी आहे ती आपल्याला समजून घ्यायची. नाम हे 2 पद्धतीने घेतलं जातं. उदाहरणार्थ सामान्य रूपाने घेतलं जाणारं नाम तिथे मात्र त्या नामाचं महत्त्व वगैरे या भूमिका नसतात. फक्त भूमिका काय असतात. आता वारकरी आहेत, खूप वारकरी आहेत, ते नाम घेतात. नाही आम्ही नाम घेतो, आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो असं ते म्हणतात.
आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेतो, आळंदीलाही जाऊन घेतो. सध्या आता त्रयोदशीला संजीवन समाधी सोहळा आहे, आजच द्वादशी आहे, उद्या तो सोहळा आहे. म्हणजे आम्ही नाम घेतो, श्री ज्ञानदेवांच्या समाधीचं दर्शन घेतो, पंढरपुरात जातो. आमची आवडच पंढरपुरात राहण्याची आहे, आमची आवडच आळंदीला राहण्याची आहे. माझ्या आवडीची जीवी पंढरपुरी नेईन गुढी. आता पंढरपुरी आणि पुन्हा आळंदी नेईन गुढी, अशा दोन्ही पद्धतीने ते सगळं करत असतात. हरिप्रेम त्यांचं अत्यंत मनोभावे ओसंडत असतं आणि त्याच हरीला त्या सर्वांमध्ये ते पाहतात. प्रत्येक वारकऱ्यामध्ये ते हरीलाच पाहतात आणि फक्त एवढा विचार करायचा आहे की ते हरिनाम समजून उमजून घेत नाहीत. म्हणजे हरीचं नाम घेतात. मग असं नाम घेऊन त्यांचं चित्त शुद्ध आणि निर्मळ होतं आणि शुद्ध आणि निर्मळ झालेलं चित्त ते म्हणतात, आम्हाला फक्त एकच इच्छा आहे आमची, की आम्ही फक्त पंढरपुरी राहणार, पांडुरंगाच्या सहवासात राहणार, ज्ञानोबांकडे राहणार, ज्ञानोबांच्या सहवासात आम्ही आहोत. अशा या भूमिकेतनं ते त्यांचं साधन करतात आणि साधन करून ते क्रममुक्त होतात. मुख्य मुद्दा काय आहे, ते वैकुंठवासी होतात, म्हणजे वैकुंठ निवासी होतात, वैकुंठाला जातात, ते क्रममुक्त होतात, पुन्हा फिरून जन्माला येत नाहीत. एवढी भूमिका आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. आणि मग नंतर या जगाच्या अंताला भगवान विष्णू त्यांना उपदेश करतात आणि ते मुक्त होतात. ही एक भूमिका त्याच्या पुढे आहे. पण त्याच्या पुढे जाऊन आता श्री ज्ञानदेव आपल्याला मांडतायत, पण हरिनाम जो समजून उमजून घेतो असे थोडेच अधिकारी असतात. मुख्य मुद्दा काय आहे, असे थोडेच अधिकारी जरी असले तरी ते जीवब्रह्मैक्य ज्ञानाचे अधिकारी असतात आणि तो अधिकारी मी असला पाहिजे, अशी एक भूमिका आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणून इथे हरिनामाचा जो विचार, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, तो का म्हटलेला आहे की असा दुर्लभ जो विचार करतो, म्हणजे त्या हरी शब्दाचा विचार करतो आणि अभ्यास करतो, तो खरा दुर्लभ आहे. आणि असा जो दुर्लभ तो वाचेसी सुलभ रामकृष्ण, आणि अशा पद्धतीने तो दुर्लभ समजून उमजून नाम घेतो. आणि असं समजून उमजून घेतलेलं नाम हे आपल्याला जीवब्रह्मैक्य ज्ञानापर्यंत, म्हणजे सायुज्य मुक्तीपर्यंत घेऊन जातं. हा त्यातला मुख्य विचार आहे. कारण पुढे म्हटलेलं आहे, रामकृष्ण नामी उन्मनी साधली. मग त्या उन्मनी अवस्थेपर्यंत जाण्यासाठी मात्र विचार करण्याशिवाय नामाचा पर्याय नसतो. मग आता आपल्याला नामाचा विचार करणीय आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला नामाचा विचार करायचा आहे, कुठेही अवघड पद्धत अवलंबायची नाहीये. मग ते सगुण हरीचं जे रूप आहे ना, ते आपल्याला एक ध्यानात घेतलं पाहिजे. कारण हरी शब्दामध्ये 3 अर्थ आहेत. एक सगुण हरी आहे, एक ईश्वररूप हरी आहे आणि एक ब्रह्मरूप हरी आहे, किंवा त्याला आपण आत्मरूप हरी असाही एक विचार मांडू शकतो. मग या सगुण हरीचं काय करायचंय, आपल्याला नाम घ्यायचंय, सगुण हरीच्या कथा ऐकायच्या. मला या नामाच्या मंत्रावर प्रवचन द्यायचं नाहीये. मुख्य मुद्दा मला मांडायचं आहे काय आहे, की आपल्या अंतःकरणामध्ये विचारधारा निर्माण करायची आहे की हा सगुण हरी जो आहे तोच ईश्वर रूप हरी आहे, तोच ब्रह्मरूप हरी आहे. म्हणून इथे सगुण आणि निर्गुण असा भेदच नाही करायचा, त्याच्यामध्ये अभेद पाहायचा आहे. आणि तेच सगुण रूप म्हणजे तेच ईश्वराचं रूप, तेच ब्रह्मस्वरूपाचं रूप या सर्व लोकांमध्ये उमटलेलं आहे. म्हणून हरीची या दासा हरी दाही दिशा, अशा पद्धतीने ते नाम घेता घेता मग सगुण कथा करीत जावी, अशी समर्थांनी भूमिका मांडलेली आहे. सगुण रामाची कथा करावी, त्या सगुण रामाच्या कथेमध्ये सुद्धा नाम घेण्यासारखाच तो विचार आहे. म्हणजेच काय झालं, ते नामाचं एक काय म्हणूया बदललेला व्यवहार आहे, की रामकृष्ण हरी हा एक व्यवहार, आणि मग त्या रामकृष्णांच्या आम्ही आता कथा ऐकतोय आणि त्यांचं प्रेम, त्यांची भक्ती केलेली जी काय मंडळी आहेत त्यांचे विचार आणि त्यातून त्यांनी साधलेली उन्मनी अवस्था, इथपर्यंतचे जे सगळे प्रवास आहेत ना, ते सगुण हरीच्या चिंतनाने आपल्या पुढे येतात. म्हणून इथे आपल्याला एकच गोष्ट समजून घ्यावी लागते की सगुण हरी हा माझ्या प्रेमाचा विषय आहे. मग ईश्वररूप हरीच्या मी आज्ञा ऐकायच्या आहेत, त्या मज देवनी जाळीत कर्मफळे. पण नामधारक हा नामचिंतनामध्येच सगळी कर्म करीत असल्यामुळे त्याला ईश्वररूप हरी हा फार मोठ्या प्रमाणात वेगळेपणाने सादर करायची अंतःकरणात आवश्यकता नसते. तो सहजच आनंदाने त्याचा विचार पूर्ण करू शकतो आणि त्यानंतर त्याला त्या निर्गुण हरीबरोबर म्हणजे पुन्हा आत्मरूप हरीबरोबर त्याची ऐक्यता सहज पावली जाते. अशा विचारातनं जे नामस्मरण करतात ते हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ.
अशा पद्धतीने त्याची बुद्धी हरिरूप होते. अशा अर्थानेही हरिबुद्धी जपे. आधी हरिबुद्धिरूप होण्यासाठी तो अभ्यास करतो, बुद्धीने अभ्यास करतो आणि नंतर त्याची बुद्धी हरीशी एकरूप होते. म्हणजे बुद्धीचा धर्म काय आहे? जाणून घेणे. मग तो त्या हरीला जाणून घेतो आणि हरीला जाणून तो हरीशी एकरूप होऊन पुन्हा हरिनामस्मरण करतो. तो हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. म्हणून सुरुवात आहे, तो पण विचार करून घेतो, तोही दुर्लभ, आणि त्यानंतर जीवनमुक्त झाल्यावरही नाम घेतो म्हणून तोही दुर्लभ. अशा पद्धतीने खूप काही ज्ञानलक्षणा भक्तीने अभ्यास करणारे असतात, पण नामस्मरण मात्र त्यांच्या मुखातनं येत नाही. पण जो त्या ज्ञानलक्षणा भक्तीबरोबर हरिलक्षणा भक्ती करतो किंवा हरिलक्षणे भक्तीबरोबर ज्ञानविचार करतो, त्याच्या अंतःकरणामध्ये नाम हे सतत टिकून राहतं आणि त्याच नामाचा परिणाम तो हरिरूप होऊन जातो. हा विचार आहे. तसं नाम घेणं सोपं आहे. मुख्य काय आहे? नाम घ्यायला काहीच हरकत नसते देवाची. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हे नाम मी घ्यायला काही अडचण नसते. पण मूळ मुद्दा काय आहे? ते चित्तात धारण होण्यापर्यंत नाम घेणं हे कष्टदायक आहे. म्हणून दुर्लभता जी सांगितलेली आहे ना, रामकृष्ण हरी हे सुलभ जरी असलं तरी ते मी दुर्लभ का आहे? तर माझ्या अनंत जन्मांचे संस्कार, माझ्या अंतःकरणावर असलेले ते संस्कार माझ्या चित्तात नाम धारण करून घेण्याच्या व्यवस्थेला ते अडथळा निर्माण करतात. ज्ञानदेवांनी पूर्वीच सांगितलेलं आहे, पारियाचा रवा घेता भूमीवरी. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे? पारियाचा रवा जो आहे ना, तो भूमीवर पडलेला आहे. तो घ्यायला गेलं ना की फार कठीण असतं हाताने घ्यायला. तसा तो विचार आहे. यत्न परोपरी साधन तैसे. म्हणून इथे काय आहे? मला यत्न करावा लागेल. पारियाचा रवा भूमीवरनं हातात घेताना जसा आपल्याला कष्टदायक आहे, तसंच नाम घेणं सोपं आहे, पण चित्तात ठसेपर्यंत नाम घेणं मोठं कष्टप्रद आहे. म्हणून इथे मला सतत नामाची आवृत्ती, पुन्हा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, एकदा नाही सांगितलं, दोनदा सांगितलं. दोनदा सांगितण्यामध्ये संकीर्तन आहे. त्या नामाचं काय झालं पाहिजे? संकीर्तन झालं पाहिजे. सतत त्याच्या आवृत्ती एकामागं एक आल्या पाहिजेत. त्या संत मीराबाईंच्या म्हणण्यानुसार आल्या पाहिजेत. कारण संत मीराबाईंना विचारलं, हा दाखला मी वारंवार देतो, कारण संत मीराबाई नामाच्या आदर्श आहेत. आणि त्यांना विचारलं, आप नाम कितना लेती हो? तर त्या म्हणाल्या, सांसे कभी गिनी जाती है क्या? म्हणजे त्या प्रत्येक श्वासाबरोबर नाम घेत होत्या. हा ठसा आहे. हा ठसा माझ्या अंतःकरणात असा उमटला पाहिजे. म्हणून इथे नामातून सतत वृत्ती काय करते? मी नामात आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि ती वृत्ती जगाचा विचार करून पुन्हा त्या जगाच्या म्हणूया व्यवहारामध्ये धावत असते. हे कष्टप्रद आहे. मग त्या वृत्तीला तिथून पुन्हा आपल्या नामवृत्तीवर आणणं हे कष्टप्रद असतं. पण मनाला सतत समजून सांगत मी पुन्हा नामावर येणं, ही काय आहे? ही बुद्धी आहे. म्हणून हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. अशा पद्धतीने साधकावस्थेमध्ये जे नाम आहे ना, ते काय आहे? ते बुद्धीने घेतलं गेलं पाहिजे. म्हणजे ते विचार करून घेतलं पाहिजे. आणि विचार करून घेतलं की बुद्धीचा निर्णय एकच आहे की नाही, माझी वृत्ती सतत हरिनामावर राहिली पाहिजे. मग ती वृत्ती बाहेर गेली तरी सुद्धा मी वृत्ती पुन्हा फिरून आत आणणार आहे. म्हणून हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. आणि मग असा दुर्लभ जो आहे ना, तो बुद्धीने विचार करून त्या नामसाधनेमध्ये व्यक्त होतो, जीवनमुक्त होतो. म्हणून अशी ही दुर्लभ साधना आहे. पण दुर्लभ साधना असली तरी सुद्धा रामकृष्ण हरी हे वाचेने म्हणायला सोपं वाटलं तरी सुद्धा ते ठसा उमटेपर्यंत नाम घेणं, इथे दुर्लभता फक्त सांगितली आहे. नाम घेण्यामध्ये कुठेही दुर्लभता नाहीये. नामाला सुरुवात करावी आणि सुरुवात करता करता ठसा उमटेपर्यंत मला नाम घ्यायचंय, असा जर का मी विचार केला तर मग मी थांबण्याचा कुठे एक विचारच आपल्या अंतःकरणात येत नाही. म्हणून विचारातून घेतलेल्या नामाने, हरिकथा ऐकून घेतलेल्या नामामुळे हरिविषयी प्रेमभाव उत्पन्न होतो. असा प्रेमभाव जेव्हा उत्पन्न होतो ना, तेव्हा नाम ठसायला आपल्याला मदत होते. लक्षात घ्या की तुकाराम महाराज म्हणतात, प्रेम नव्हे दावता बोलता चित्ता चित्त जाणे. हरीचं प्रेम आहे. ते काही बोलता येत नाही, ते काही दाखवता येत नाही. मग आता काय होतं? ते हरी नामाच्या प्रेमातनं प्रगट होतं. माझं हरीवर प्रेम आहे म्हणजे आय लव्ह यू असं म्हणावं लागत नाही. व्यावहारिक सत्तेत म्हणतात तसं आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की ते भगवंताला कळत असतं की हा किती
म्हणूया कष्टाने आणि किती प्रेमाने नाम घेत आहे. त्याचं प्रेमाने जर नाम त्याचं घेणं जर असेल तर तोच प्रेमभाव त्याच्या अंतःकरणातनं स्त्रवतो. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे, नामाचा ठसा ज्याच्या अंतःकरणावर उमटलेला आहे. कारण इथे रामकृष्ण ठसा हा सतत विचार येणारच आहे. मग रामकृष्ण नामाचा जो ठसा ज्याच्या अंतःकरणावर उमटलेला आहे त्याच्या दृष्टीने पाहायला गेलं तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, अशा भूमिकेतनं त्याची एक अंतःकरणाची वृत्ती तयार होते. किंवा हरीची या दासा हरी दाही दिशा किंवा भरला घनदाट हरी दिसे, अशी जी काय नामाच्या अंतःकरणाची एक भूमिका तयार होते ती बुद्धीने विचार करून घेतलेल्या नामातनं आलेली विचारधारा आहे. म्हणून मला नाम हे समजून उमजून घेतलं पाहिजे. म्हणून ते नाम आपल्याला पुन्हा तुकाराम महाराज असं सांगतायत की ते नाम श्रद्धेने घेतलं पाहिजे. कारण मुख्य मुद्दा काय आहे, नाम आणि नामीचा अभेद आहे हा सुरुवातीला नाम घेताना माझ्या शब्दांच्या स्तरावर असलेली विचारधारा असते. मग ती शब्दांच्या स्तरावर असलेली श्रद्धावंत विचारधारा हळूहळू मला नामामध्ये एकाग्र करते, व्यग्र नाही शब्द सॉरी, तर एकाग्र करते. आणि एकाग्र करून मी माझ्या नामामध्ये माझी वृत्ती अंतर्भूत होऊन जाते आणि मग ती नामरूपच होऊन जाते. म्हणून श्रद्धेने महत्त्व पटवून घेऊन मी त्याचं नाम घ्यावं असा जो काय आहे ना तो दुर्लभ आहे, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. आणि मग ते म्हणतायत, नामाची आवडी तोची जाणा देव, न धरी संदेह काही मनी, असं तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात. ज्याला नामाची आवडी आहे ना तो जो नाम घेतो ना त्यालाच देव म्हणा. कारण का, तो सगुण देव, हरी ईश्वररूप देव आणि आत्मरूप देव या विचारातनं नाम घेतो. असा जो नामस्मरणाची आवडी धरून, नामस्मरणाची बुद्धी तयार करून, म्हणजे विचाराने बुद्धी तयार करून जो नाम घेतो ना तो देवरूपच आहे. आणि तो देवरूप असल्यामुळे त्याच्याकडे जाऊन मी नाम घ्यावं. कारण पुढे एकदा येणार आहे विचार की प्रपंची निवाले साधू संगे, त्यावेळी तो विचाराची आणखीन विस्तारित भूमिका कळेल. म्हणून नाम घेणाऱ्या विषयी आणि नामाविषयी कधीही शंका घेऊ नका, उलट त्याच्या विषयी आणि नामाविषयी आदरच बाळगा. कारण त्या नाम घेण्याच्या 1-2 विचारांनी सुद्धा मला नाम घेण्याची भूमिका माझ्या अंतःकरणात तयार होण्याची एक शक्यता असते. म्हणून तिथे या नाम घेणाऱ्याची कधीही आपण अवहेलना करू नये, ही भूमिका आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. कारण ज्ञानलक्षणा भक्तीनी विचारवंत जे असतात ते नामाची अवहेलना करताना बहुतेकदा दिसतात. तर हे काही खरं नव्हे, हीच भूमिका आहे. मग पुढे जाऊन म्हणतात, नाम म्हणे तया अधिक साधन, ऐसे हे वचन बोलो नये. हे ज्ञानलक्षणा भक्तीवाल्यांचा विचार मी इथे मांडतोय की जो नामस्मरण करतो, जो हरीचा नामाचा उच्चार करतो, त्याला संसार निवृत्ती करता आणखीन वेगळं साधन करायची काही गरज नाहीये. त्याला काही करायचं उरलेलं नाहीये, त्याने फक्त नामच घ्यावं. पण हे ज्ञानलक्षणा भक्तीचे मात्र विचारवंत जे असतात ते मात्र म्हणतात याचं नामानी कसं काय होणार, अरे याचंच नामानी सगळं काही होणार. ही भूमिका श्री तुकाराम महाराज सांगतायत. म्हणून नाम हेच सर्व साधनांचं सार आहे. म्हणूनच नामनामीचा अभेदच मोक्षरूप आहे, असंही तुकाराम महाराज म्हणतात. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. म्हणून नामस्मरणाचं महत्व म्हणजे पुन्हा हरिबुद्धी जपे समजून उमजून घेतल्यानं नामस्मरणाचं महत्व हे मला जीवनमुक्तीपर्यंत घेऊन जातं. अशा पद्धतीने नामसाधन जरी सोपं दिसत असलं, म्हणजे मूळ मुद्दा रामकृष्ण हरी म्हणा हे सोपं आहे, पण पुन्हा ठसा उमटेपर्यंत नाम घेणं हे दुर्लभ आहे. म्हणून श्री ज्ञानदेव शेवटी पण म्हणतात की मी पण रामकृष्ण हरी नाम घेत आहे, तुम्ही पण घ्या. म्हणजे आधी केले आणि मग सांगितले, ही भूमिका या हरिनामाची आहे. म्हणून वाचेसे सुलभ रामकृष्ण, हा विचार जो आहे तो आपल्याला समजला पाहिजे. पुढचा जो विचार आहे तो दुसऱ्या चरणाचा, रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. या रामकृष्ण नामीमध्ये ज्याच्या अंतःकरणात उन्मनी साधली. आता ती उन्मनी काय असते त्याचा विचार करूया. तयासी लाधली सकळ सिद्धी म्हणजे सिद्धींची सिद्धी काय आहे, तर जीवब्रह्मैक्य ज्ञानसिद्धी आहे. या व्यावहारिक जगामध्ये अनेक सिद्ध्या आहेत, पण त्या मिळाल्या तरी माणूस अपूर्णच राहतो. पण जीवब्रह्मैक्य ज्ञानसिद्धी झाली तर आपल्या वेदांतशास्त्रात वर्णन केलेलं आहे की एक प्राप्त झालं असता आणखीन काही प्राप्त करून घ्यायची आवश्यकताच नाही उरत.
आता ती जी आहे ती जीवब्रह्मैक्य ज्ञानसिद्धी आहे, आणि ती जर मला कळाली तर मग मी काय आहे, उन्मनी अवस्थेत आहे. अशा पद्धतीने नामाने मनाचं उन्मन होतं, हा या आत्ताच्या भूमिकेचा विचार आहे. की मन उन्मन होतं या शब्दाचा अर्थ मना लागली या छंद. काय मना लागली या छंद? गोविंद गोविंद मना लागली या छंद. आता हा जो छंद आहे ना, छंद शब्द उन्मनी अवस्थेचं प्रतीक आहे. म्हणून मन हरिरूप होणं आणि हरिरूप होऊन मनात हरीचंच चिंतन सतत होणं आणि त्यामध्ये जगाचा विसर पडणं, हे मनाचं उन्मन आहे. आता उन्मन शब्दाचा अर्थ असा आहे की मन मनरूपाने न राहणे. मग मन कशाच्या रूपाने राहिलं? तर मन हे हरीच्या रूपाने राहिलं. अशा पद्धतीने विचारधारा आहे. मनाचा गुणधर्म काय आहे? तर संकल्प विकल्प करणं हा मनाचा गुणधर्म. पण आता आमच्या मनात काय झाला, तो हरी नाम हे माझ्या अंतःकरणात आलं, त्यामुळे हरी नामापेक्षा आम्हाला कुठलाच छंद उरला नाही, मन हरिरूपच झालं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, मनाची उन्मनी अवस्था आली आणि उन्मनी अवस्था आल्यानंतर मग काय म्हणायचं त्याला, मी काही आता हरीशिवाय मला दुसरा कोणता आधारही नाही, तोच हरी माझा आधार, तो सर्व काही माझं तोच करतो. इतक्या भूमिकेपर्यंत माणसाची भूमिका येऊन जाते. आणि मग गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं जेव्हा वाचाल तेव्हा गोंदवलेकर महाराजांचं अंतःकरण आपल्याला उमगत जातं की गोंदवलेकर महाराज काय स्तरावर जीवन जगत होते. ते काही हातात पिशव्या घेऊन नाम घेत हिंडत नव्हते, पण त्यांनी नामस्मरण आपल्या श्वासावर तयार केलेलं होतं. सुरुवातीची गोष्ट मान्य आहे मला की ते नाम या पद्धतीने घेतलं जातं, पण ठसा उमटला नाही तर काही खरं नाही, ही भूमिका आहे. म्हणून मनाचा विचार हा खूप करावा लागतो. मग संकल्प विकल्पात जगत सत्यत्व वृत्ती धारण होणे आणि त्यातून सुखदुःख तयार होणं हे मनाचं काम आहे. मन नेहमी काय करतं, त्या कामक्रोध लोभ मोह मत्सर वृत्तीतनं ते या जगाकडे पाहतं आणि हे सगळे विकार जे आहेत ना, हे नाम न घेण्यामुळे आपल्याला प्राप्त झालेले असतात. पण आता हे सगळे विकार जे आहेत ना, ते जर मला बंद करायचे असतील, म्हणजे हा सगळा दुर्व्यवहार हा सगळाच जर बंद करायचा असेल तर मला नामाशिवाय पर्याय नाही. हे षड्रिपू मला दुःख देतात, कधी कधी सुख देतात, पण षड्रिपूंनी सुख दिलंय हे कधी नाही. पण ते सुख देतात असं मी का बोललो, तर दुसऱ्याचं वाईट होऊन माझं चांगलं व्हावं अशा पद्धतीने जे तमोगुणी विचार करतात, तिथे या तमोगुणी सुखाचा विचार आहे, तो विचार आपल्याला अजिबात मान्य नाही. म्हणून नाम हेच सुखरूप होण्याचे साधन आहे. जेव्हा ते नाम अखंड अंतःकरणात रुजतं, रमतं आणि रंगतं, तेव्हा मात्र काय आहे, ते मनाचं उन्मन झालेलं स्थितीतलं मन आहे. मग तुम्ही म्हणाल याला प्रमाण द्या आम्हाला, मग प्रमाण आता देतो, दत्ताची आरतीच देतो. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. म्हणजे दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, कसे लागले ध्यान, तर ते नामाचं ध्यान आहे की दत्त 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 असं नामस्मरण करीत मी त्या हरिनाम समाधीमध्ये गेलो आणि मग त्याचा परिणाम मला काय मिळाला, हरपले मन झाले उन्मन. म्हणजे तिथे काय आहे, दत्त दत्त अशी एक उन्मनी अवस्था तिथे साधली गेली आणि मग त्याचा परिणाम आणखीन काय मिळाला मला, मितूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. म्हणजे श्रीदत्ताचं ध्यान करून मी आणि तू हा जो विचार आहे तो ब्रह्मसूत्रातही मांडलेला आहे, अश्मत युष्मत या प्रकाराने मांडलेला आहे. तर हा जो मितूपणा जो आहे, तो मयमय तू ही जी माझ्या अंतःकरणात चाललेली असते, ती हरिनामाने पूर्णपणे शांत होते. ही भूमिका इथे आपल्याला मांडलेली आहे. समर्थही मांडतात. समर्थही 4 अवस्थेनंतर 5वी उन्मनी अवस्था मांडतात. जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या आणि 5वी उन्मनी अवस्था मानतात. आणि उन्मनी अवस्था ही ज्ञानाची अवस्था आहे, ही भूमिका मांडलेली आहे. मग ती ज्ञानाची भूमिका कशी काय ते तयार करतात, ते मनाच्या श्लोकातनं तयार करतात. ते म्हणतात, मना सज्जना राघवे वस्ती कीजे, मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी, मना सज्जना भक्ती पंथेची जावी. आता हे जे काय आहे ना, हे सगळं नामस्मरणातनं मिळणारी विचारधारा आहे. आणि ह्या नामस्मरणातनं मी रामाची प्रीती धारण करू शकतो. नामस्मरणातनं माझ्या अंतःकरणात मी त्या रामाला धारण करू शकतो. म्हणजेच राम मला धारण करतो अशी भूमिका आहे. नामाच्या निमित्ताने आधी मी नाम घेतो म्हणून रामाला धारण मी करतो आणि नंतर नाम सहज होतो म्हणून राम मला धारण करतो. अशा भूमिका बदलतात सहजावस्थेमध्ये. म्हणजे इथे काय आहे, उन्मनीमध्ये मात्र नाम धारण करणारा मी नसून
तो राम धारण करतो, ही भूमिका सहज उरते. म्हणून हे नामाचं ध्यान आहे ना, हे कधी उतरतच नाही. कारण नाम सतत चालू राहतं, थांबलंय असं आपल्याला वाटतं व्यवहार करताना, पण माहीत नाही. आपण जर का थोडं आपल्या अंतःकरण वृत्तीकडे लक्ष दिलं ना, तर काय होऊन जातं, माझी अंतःकरण वृत्ती नामच घेत असते. म्हणजे त्याचा अर्थ सर्व व्यवहार नामाच्या तालावर चाललेला असतो. म्हणून नाम ध्यानाची धुंदी ही कधी उतरतच नाही, ही भूमिका आपल्या पुढे आहे. म्हणून योग्याची समाधी उतरते, म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, धारणा ध्यान समाधी आहे. मग ती योग्याची समाधी म्हणूया. त्यांनी आता 2 तास वगैरे हे शब्द तर अत्यंत फुसके शब्द आहेत. इथं फ्रॅक्शन ऑफ सेकंदच आनंदाचा अनुभव आला तर तो येत असतो. पण योगाची समाधी लागली असं गृहीत धरूया, खूप कष्ट आहेत त्या समाधीमध्ये. अष्टांग योगाचा विचार आहे, चित्ताला शांत करणं आहे, म्हणजे पुन्हा अगदी म्हणूया चित्ताचा निरोध करून खूप कष्टप्रद आहे. आणि अशा रीतीने तो समाधी अवस्थेमध्ये जातो. पण पुन्हा काय आहे, त्यातून उतरला की चांगदेव महाराजांचं काय झालं, श्रेष्ठ योगी होते, पण 1400 वर्ष ते योग करून सुद्धा जीवब्रह्मैक्य ज्ञानापासून, म्हणजेच आत्मब्रह्मैक्य ज्ञानापासून ते वंचितच राहिले. खूप श्रेष्ठ होते, यात वाद नाही, माझा नमस्कार आहे त्यांना. पण काय झालं, ज्ञानरूपता सिद्ध झालेली नव्हती, ती नामाने सिद्ध होते. एवढीच भूमिका मला मांडायची. म्हणून इथे काय आहे, या नामसाधनेने मी नित्य निरतिशय हरीशी एकरूप होतो. ही सिद्धींची सिद्धी सकळ सिद्धी आहे. म्हणून इथे ही सिद्धी मला लाभते, म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान सिद्धी मला प्राप्त होते. म्हणून सारांश, या चरणाचा सारांश जर मला विचार करायचा असेल तर माझ्या मनात सतत नाम असलं पाहिजे. ते नाम किती असलं पाहिजे, तर त्या नामाचा माझ्या अंतःकरणावर ठसा उमटेपर्यंत मी नाम घेतलं पाहिजे. आणि मग ते नाम काय आहे, पुन्हा मी वैखरी वाणीनी नाम घेतो आणि हळूहळू मध्यमा पश्चंती करत ते परावाणीत रुजलं पाहिजे. म्हणजे बेंबीच्या देठापासून नाम आलं पाहिजे. अशी जी काय गोंदवलेकर महाराजांची भूमिका आहे, ती भूमिका माझ्या अंतःकरणात साजरी झाली पाहिजे. तेव्हाच माझ्या मनाचं उन्मन होण्याची व्यवस्था आहे. मग मनाचं उन्मन होतं म्हणजे नामस्मरणाचं नक्की काय होतं, तर मग संत कबीर महाराज म्हणतात, राम करे हमारा जप, हम बैठे आराम. हे उन्मन झालेलं आहे. अशा पद्धतीने मनाचं उन्मन होतं, म्हणजे परावाणीतनं नाम हे येत राहतं. म्हणजे आम्ही नाम घेत नाही, आता संत कबीर म्हणतात, आता राम आमचं नाम घेत आहे. या शब्दाचा अर्थ त्या नामाला सहजता आलेली आहे, त्या नामाचा ठसा अंतःकरणावर उमटलेला आहे. मग त्याची परिणिती जी काय सांगितली आहे, ती एका संतांनी असं सांगितली, जे कृष्णची होय जे आपण, तै कृष्ण होय आपले अंतःकरण. म्हणजे आधीची भूमिका आहे ना, ती काय आहे, कृष्ण कृष्ण नामानी सुरुवात आहे. नंतर काय आहे, मग मी कृष्णरूप झालो अशी भूमिका आहे. आणि मग नंतर जे काय कृष्णमय अंतःकरण जे आहे ते आपल्याला अनुभवाला येतं. आणि ते कृष्णमय अंतःकरण जे आहे ना, ते रामकृष्ण नामी उन्मनी साधली या अर्थातलं आहे. आणि तो ठसा जो आहे, रामकृष्ण नामी उन्मनी साधलीचा ठसा, तो माझ्या अंतःकरणावर उमटेपर्यंत मी नाम घेणं, यातच सकळ सिद्धी आहे. तयासी लादली सकळ सिद्धी, ही भूमिका आपल्या पुढे तयार झालेली आहे. 3ऱ्या चरणाचा जो विचार आहे, सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. आता सिद्धी म्हणजे काय, तर सामर्थ्य. आणि बुद्धी म्हणजे काय, तर आत्मनिश्चय. आणि धर्म म्हणजे काय, तर शुद्धाचरण. आता हे 3 व्यवहार जे आहेत ना, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. मी जर हरिपाठ म्हणजे हरिनामस्मरण केलं, तर मग काय आहे, हे 3ही धर्म हरिपाठी आले, म्हणजे हरिनामात आले. तर सिद्धी म्हणजे काय आहे, सामर्थ्य प्राप्त होतं. आता मला सामर्थ्य प्राप्त होतं म्हणजे काय, म्हणजे या जगाचं काहीही करण्याचं सामर्थ्य असा अर्थ नव्हे. सामर्थ्य या शब्दाचा अर्थ मोक्ष सिद्धी विचार सामर्थ्य माझ्या अंतःकरणात तयार होतं. ही भूमिका तिथं आहे. पुन्हा बुद्धीने काय होऊन जातो, बुद्धीने आत्मनिश्चय होऊन जातो. बुद्धिनिश्चये आत्मज्ञान असं समर्थ किंवा श्री ज्ञानदेवांचं म्हणणं आहे. किंवा समर्थही म्हणतात, बुद्धिवीर्ण प्राणी सकळ ते अवघेची बाष्कळ, तया मूर्खाचे कळकळ कोणे करावी. म्हणून इथे शुद्ध बुद्धीचा विचार इथे केला गेलेला आहे. मग ती शुद्ध बुद्धी कशी आहे, तर समर्थ म्हणतात, बुद्धी दे रघुनायका.
ती सत्वगुणाची बुद्धी जी आहे ना, ती खरी आत्मस्वरूपाला म्हणजे ब्रह्मस्वरूपाला गवसणी घालणारी बुद्धी आहे. ती नाम घ्यायला जास्तीत जास्त प्रयत्न करवून देणारी सत्वगुणाची बुद्धी आहे. म्हणून इथे काय आहे, त्या बुद्धीने काय करायचं आहे, सतत आत्मनिश्चय करायचा आहे. तो हरी मी आहे. आत्मनिश्चय म्हणजे हरिनिश्चय. अशा पद्धतीने हरिनिश्चय करायचा आहे. आणि मग निश्चय शब्दाचे अर्थ अनेक आहेत. निश्चय शब्दाचे अर्थ माझ्या अंतःकरणामध्ये ठसणं, हाही एक निश्चयाचा अर्थ आहे. आणि निश्चय शब्दाचा एक अर्थ त्या नामाविषयी संशय विरहित बुद्धिवृत्ती तयार होणं. आता नामाविषयी मला काही संशय राहिलेला नसून, नामाविषयीचा संशय केव्हा दूर होतो, तर अंतःकरणामध्ये ते नाम ठसल्यावरच होतो. आता ते ठसलं माझ्या अंतःकरणामध्ये नाम, आणि माझी अंतःकरण वृत्ती मी जेव्हा 6 महिने शेवट मागे पाहतो तेव्हा ती आता उत्तरोत्तर शांत होत जातीये. वाढतं समाधान, वाढती शांती, वाढती तृप्ती हे त्याचे मानक आहेत. आणि त्या मानकातनं माझी अंतःकरण वृत्ती मी माझी तपासू शकतो. आणि तपासल्यानंतर माझ्या लक्षात येतंय दिवसेंदिवस माझी वृत्ती हरिमय होतंय. तर ती संशयरहित वृत्ती तयार करण्याचं काम हे नामस्मरण करतं. म्हणून सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, म्हणजे हरिनामस्मरणाच्या मागे आले. म्हणून इथे काय आहे, धर्म शब्दामध्ये शुद्धाचरण आहे. नाम मला शुद्धाचरण करायला लावतं. कारण शेवटी मी ज्याचं नाम घेतो त्याला आवडेल असंच माझं कर्म झालं पाहिजे, अशी एक अंतःकरणात भूमिका तयार होते. आणि त्या भूमिकेतनं माझं सदाचरण होतं. आणि त्यातून सदवर्तन झाल्यामुळे मला माझ्या अंतःकरणात नामाचा ठसा उमटतो. हे केवळ एका हरिनामामुळे शक्य आहे, सिद्ध होतं. हा या चरणाचा खरा अर्थ आहे. मग तुकाराम महाराज प्रमाण पुन्हा देतात आपल्याला, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार. हा नामसाधनेबद्दल मांडलेला विचार आहे. ही नामाने काय होतं, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. या एका नामाने काय होऊन जातं, तो हरी मला वश होऊन जातो. म्हणजे विठ्ठल माझ्या बरोबर येतो. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. हा केवळ नामस्मरणाचा विचार आहे. नामस्मरणाबरोबर सतत माझ्याबरोबर हरी असतो. मग योगक्षेम वहाम्यहमचा विचार वेगळेपणाने काय करायची आवश्यकता आहे. तो माझं सगळं काही योगक्षेम तो पाहतो. हा विचार मला लक्षात घेतला पाहिजे. आता सर्व साधनांचे सार हेच नामस्मरण आहे. मग भवसिंधू उतरी पार. हा सिंधू जर का तरुण जायचा असेल तर नामसाधनापेक्षा दुसरा कुठलाही व्यवहार नाही. म्हणजे नामच सच्चिदानंद रूप आहे. मग आता काय करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हा आपल्या अभ्यासाचा उपक्रम आहे. म्हणून रिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. म्हणजेच हरिनामाने ते मला काय झाले, प्राप्त झाले. पण हे सगळं होतं कोणाच्या सहवासात. कारण प्रपंची निवाले साधुसंगे, काही ठिकाणी निमाले असा शब्द आहे. आता निवाले निमाले या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. आता निमाले घेतला तर उपशमय, प्रपंचाचा उपशमय म्हणजे प्रपंचाची काय शांतता आहे. एकूण काय झाला पाहिजे, निवाला पाहिजे. निवाला पाहिजे म्हणजे निवळला पाहिजे. निवाला शब्दामध्ये निवळला असाही अर्थ आहे. म्हणजे एकूण निमाला आणि निवळला या दोन्ही शब्दाचे अर्थ एकच आहेत. पण हे सगळं काही जे घडतं ना, ते कशामुळे घडतं, ते संत श्रीगुरूंच्या सहवासात घडतं. म्हणजे नाम जे आहे ना मला दिलेलं, ते नाम मी श्रीगुरु मुखातनं नाम आलेलं मला पाहिजे. हा पहिला क्रायटेरिया आहे. तेच काय आहे, नाम माझ्या अंतिम मोक्षापर्यंत ते मला नाम घेऊन जातं. म्हणून हा जो वासनाक्षय नावाची जी गोष्ट आहे ना, ती श्रीगुरु नामानेच सिद्ध होते. मी पण नाम घेतो त्यावेळी आपले जे गुलाबराव महाराज आहेत, मी जर पुन्हा काही विचार न करता मला हवं तसं नाम घ्यायला लागलो तर त्यांनी माझ्या पापाचा क्षय होईल. पण मी नाम समजून उमजून आणि श्रीगुरूंच्या सहवासात दिलेलं जे नाम आहे ते जर मी घेतलं, श्रीगुरूंनी दिलेलं नाम घेतलं, तर माझा वासनाक्षय होईल. आणि वासनाक्षयाने जीव ब्रह्मैक्य ज्ञानसिद्धी होते. म्हणून हरिबुद्धी ज्याचे तो नर दुर्लभ. अशा पद्धतीने आपण जी काय विचारधारा मांडतो ती भूमिका आपल्याला लक्षात आली पाहिजे. वासनाक्षय आपण जर का समजून घ्यायचा असेल तर तो वासनाक्षय श्री गुरु बुद्धीने दिलेल्या नामानेच सिद्ध होतो. म्हणून श्री नाथ महाराजांचं प्रमाण पुन्हा देतो, संत संगती घडे ब्रह्म सायुज्यता जोडे. म्हणून प्रपंची निवाले साधू संगे. आपल्याला साधू संगे राहायचंय, याचा अर्थ साधूंच्या विचारात राहायचंय.
त्यांनी दिलेला विचार हा जास्त महत्त्वाचा आहे. कदाचित त्यांच्या शरीराचा सहवास मला जास्त मिळणार नाही, पण विचारांचा सहवास हा मला खूप महत्त्वाचा आहे. म्हणून इथे संत संगती घडे तेणे सायुज्यता जोडे, म्हणून तिथे सायुज्यता म्हणजे त्या उन्मन मन होईपर्यंत, म्हणजे शेवटची जीवनमुक्ती सिद्ध होईपर्यंत, म्हणजे जीव आणि ब्रह्म यांची जोडणी होईपर्यंत हे सगळं नाम माझं काम करतं. म्हणून पुन्हा निळोबारायांचं प्रमाण सुद्धा देतो. संत संगे निर्विकल्प होय मानस निश्चळ. संत संगे निर्विकल्प माझं मन कसं होतं, तर मानस माझं निश्चळ होऊन जातं. आणि निश्चळ शब्दाचा अर्थ ते कधी इकडेही हलत नाही आणि तिकडेही हलत नाही, ते केवळ नामावरच सिद्ध राहतं. अशा पद्धतीने ते संता संगे हा जो विचार आहे तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणून मला संतांना शरण जाण्याशिवाय पर्याय नाही. पुन्हा नाथ महाराज मला सांगतात, संताशी शरण गेलिया वाचुनी एका जनार्दनी न कळे नाम. आता तुम्ही म्हणाल हे तुम्ही तुमच्या मनाचं बोलता काय, तर मी नाथ महाराजांचं प्रमाण देतो. संतांना शरण जा आणि एका जनार्दनी न कळे नाम, त्या नामाचा ठसा माझ्या अंतःकरणावर उमटण्याचा कुठलाही चान्स नाही. पण जर मी संतांना शरण जाऊन नामस्मरण केलं तर प्रपंचाचा उपशम म्हणजे निमालेपणा हा केवळ संत संघातच आहे. म्हणून मला श्री गुरूंकडूनच नाम धारण करावं लागेल. त्यांच्याच नामातनं, त्यांनीच दिलेल्या नामातनं माझी जीवनमुक्ती साधेल, ही भूमिका आपल्याला लक्षात आली पाहिजे. आता शेवटचा जो विचार आहे, शेवटच्या चरणाचा विचार आहे, तो असा सांगतो, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दशदिशा आत्माराम. की हा जो रामकृष्ण ठसा जो आहे तो माझ्या अंतःकरणावर उमटला की मग त्याचा परिणाम काय, तर येणे दशदिशा आत्माराम, म्हणजे तोच आत्माराम, म्हणजे तोच नामरूपात्मक आत्माराम जो आहे तोच सर्व 10 दिशांमध्ये भरला घनदाट हरी दिसे. या पद्धतीने मला तो सिद्ध होतो. मग आता ठसा शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया. ठसा शब्दाचा अर्थ असा आहे, एखाद्या वस्तू किंवा जागेवर उमटलेली खूण. आता आपण म्हणतो ना, ठसा आहे हवा हो, तुम्ही काय केलं, सही केली, कागदावर सही केली, पण तुम्ही तुमचा शिक्का नाही मारला त्याच्यावर. तो जो शिक्का जो असतो ना अहर्तेचा, तो काय करतो, त्या सहीला ऑथेंटिकेशन देतो. म्हणजे इथे काय आहे, आपल्याला ठसा पाहिजे, म्हणजे ती खूण उमटली पाहिजे. मग आता काय झालं, माझ्या अंतःकरणावर, म्हणजे ते अंतःकरण कसं आहे, बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. मग त्या अंतःकरणावर काय झाला पाहिजे, म्हणजे प्रतिबिंबावर काय झाला पाहिजे, त्या नामाचा ठसा उमटला पाहिजे. आणि नामाचा ठसा एकदा उमटला की तो कधी पुसला जात नाही. त्रिभुवनी याचा ठसा न लगे पुसावे. हा जो नामाचा ठसा आहे ना, तो एकदा उमटला आपल्या अंतःकरणावर की तो त्रिभुवनमय होऊन जातो. त्रिभुवन संचले विठ्ठले गा, या पद्धतीने तो ठसा उमटतो. म्हणून तुकाराम महाराजांचं वचन आहे. मग श्री ज्ञानदेव आपल्याला म्हणतात, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा. मी सुद्धा वाचेने नाम घेतलं, रामकृष्ण रामकृष्ण हरी म्हटलं, बुद्धीने म्हटलं, विचार करून म्हटलं, आणि ते नाम माझ्या अंतःकरणात ठसलं आणि आता ते सहज झालेलं आहे. ते आता कष्टा वाचून येतंय. मग परिणामी काय मला परिणाम मिळाला, श्री ज्ञानदेव म्हणतायत, माझी दृष्टी हरिमय झाली, दशदिशा हरीनी भरून गेल्या, एक आत्माराम रूप हरीच माझ्या पुढे काय झाला, सिद्ध झाला. मग श्री समर्थ असं म्हणतायत, आत्माराम ज्ञानघन विश्वंभर विद्यमान. आता हा आत्माराम ज्ञानघन, घन शब्दाचा अर्थ भरलेला. आता हा आत्माराम म्हणजे हरिरूपाने आलेला आत्माराम हाच खरा आहे विश्वांभर. विश्वामध्ये तो व्यापून आहे आणि तो सतत विद्यमान आहे. असं त्याची असे आहे, आहे आणि आहे या स्वरूपात आहे. हाच खरा आनंदाचा अनुभव आहे आणि हेच आनंदाचं खऱ्या म्हणजे नाम माझ्या अंतःकरणात ठसल्याची ती काय आहे, खूण आहे. म्हणून इथे पुन्हा एकदा संत म्हणतात, पै माझी आहे सहज स्थिती भक्ती नाम. माझी सहज स्थिती कशी प्रगट होते, तर ती भक्ती नामातनं प्रगट होते. आणि मग पुढे म्हणतात, आत्मनामाची गोडी हा सहज स्वरूप स्थिती रूप भाव संबंध आहे. म्हणून नामच आत्मरूप आहे. म्हणून दशदिशा आत्माराम आपण थोडासा
विचार जरी केला तरी दशदिशा हा जो सगळा नाम राम आहे किंवा विठ्ठल नाम राम आहे तो सर्वत्र भरलेला मला दिसतो, हा त्यातला विचार आहे. मग आता त्याला उदाहरण काही व्यावहारिक सत्तेतलं देता येईल का? होय, देता येईल ना. तर जशी बर्फाची लादी काय आहे, पाणीमयच असते. ती बर्फाची लादी पाण्यात टाकली. आता पाण्यात टाकल्यानंतर ती बर्फाची लादी काय आहे, जोपर्यंत ती साधक रूपाने नाम घेत होती ना तोपर्यंत ती बर्फाची लादी वेगळी दिसत होती. नामस्मरण करत 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 काय झालं, ती बर्फाची लादी गेली वितळून, आणि वितळून काय झाली, पाणीमय झाली. आता पाणीमय झाली याचा अर्थ बर्फाची लादी कुठपर्यंत वेगळी आहे, माझ्या शरीराची उपाधी कुठपर्यंत वेगळी आहे, जोपर्यंत नाम रामकृष्ण ठसा माझ्या अंतःकरणावर उमटत नाही तोपर्यंत. आणि एकदा उमटला की जसं बर्फाची लादी पाणीमय होऊन जाते तसाच मी नाममय होऊन जातो, म्हणजेच अधिष्ठानमय होऊन जातो. त्याला श्री ज्ञानदेव म्हणतात, ज्ञातृ नेया विहीण नुसदेची जे ज्ञान. म्हणजे इथे त्रिपुटी काय होऊन जाते, संपून जाते, आणि मग ती त्रिपुटी ज्ञानमय होते. ज्ञाता ज्ञान नेय ही भूमिका सिद्ध राहत नाही, ज्ञाता सुद्धा राममय, नंतर समोरचं जे ज्ञेय वस्तू आहे त्या सुद्धा राममय. मग ज्ञान कोणाचं होणार, त्या विठ्ठलाचंच ज्ञान होणार, ही भूमिका आहे. म्हणून नामाची जाणीव हा जो विचार आहे तो साधकावस्थेतला विचार आहे. कारण नेहमी साधकावस्थेतनं आपण सिद्धावस्थेपर्यंतचा विचार हा करीतच राहिलं पाहिजे. त्याने माझी सिद्ध अंतःकरण वृत्ती म्हणजे ठसा अंतःकरण वृत्ती तयार होते. म्हणून इथे काय आहे, नामाची जाणीव हा साधक विचार आहे. पण जाणीव नेणीव भगवंती नाही अशा पद्धतीने मी नाम घेतो ही वृत्ती विसरून जाणं ही हरिमय वृत्तीची खूण आहे. म्हणून इथे काय आहे, या मग हरिमय वृत्तीमध्ये काय आहे, हरिमय वृत्तीमध्ये एकच भावना आहे, सगळं काही आहे ते भगवंताचं आहे तितुके देवाचे. आणि अशा पद्धतीने जो प्रेमभक्तीमध्ये हा जो नामभक्तीमध्ये प्रेमभक्तीमध्ये जो आनंद भाव जो आहे तो अत्युच्च कोटीचा आहे. ज्ञानप्रधान लक्षणा भक्तीचा विचार आणि प्रेमप्रधान लक्षणा भक्तीचा विचार करण्याचा वेळ जेव्हा येते तेव्हा प्रेमलक्षणा सरस ठरते. कारण ज्ञानप्रधानतेमध्ये कठोरता आहे, जी एक जग मिथ्या ठरवावं लागतं, आणि जग मिथ्या ठरवूनही पुन्हा व्यवहार करताना 2% बाधितानुवृत्तीने मला सुखदुःखाचा अनुभव येतोच. पण इथे मात्र प्रेमप्रधान भक्तीमध्ये मृदुभावाचं प्रगटीकरण आहे, प्रेमभावाचं प्रगटीकरण आहे. भगवंत आणि सुदामा महाराज एकमेकांना भेटले त्यावेळी सुदामा महाराजांच्या डोळ्यात अश्रू होते, आनंदाश्रू यात विशेष नाहीये, पण भगवंताच्या डोळ्यात अश्रू होते हा प्रेमभावाचा विचार आहे. भगवंतानी कित्येक म्हणूया दैत्य मारताना त्यांचा चेहरा पाहिला असता तर लक्षात आलं असतं आपण चेहरा पाहू शकणार नाही, इतके ते कठोर होते. पण सुदामा महाराज भेटले तेव्हा मात्र प्रेमप्रधान होते. असा प्रेमप्रधान भाव हा नामातनं तयार होतो आणि मग जगच हरिमय होऊन जातं. ही जी काय अत्युच्च कोटीची भूमिका आहे ना ती ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दशदिशा आत्मारामाची भूमिका आहे. मग आता भगवंतानी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा पुन्हा एक दाखला देतो. उद्धवाला गोपिकांकडे का धाडलं, उद्धवाला ज्ञानाभिमान झालेला होता की ज्ञानलक्षणा भक्तीच ही श्रेष्ठ लक्षणा भक्ती आहे. आणि मग आता त्या भक्तीचा तोरा आहे ना ज्ञानलक्षणा तो उतरवायचं ठरवलं श्री भगवंतानी भगवान श्रीकृष्णांनी. आणि मग ते म्हणाले बाबा रे तू एकदा नाही का त्या गोपिकांकडे जाऊन एकदा त्यांना भेटून घे. तो म्हणाला ठीक आहे तुम्ही म्हणताय तर आता मला गेलं पाहिजे, कारण शेवटी भगवंताची आज्ञा पुन्हा प्रमाण. मग निघाले आमचे उद्धव महाराज निघाले. आणि मग उद्धव महाराज निघाले आणि त्या गोपिकांचं प्रेमभाव पाहिला. प्रेमभाव पाहिल्यानंतर जेव्हा त्या तिकडून निघाले उद्धव महाराज त्या गोपिकांना बाय बाय करून निघाले, त्यांना रामकृष्ण हरी म्हणत निघाले. आणि येताना जेव्हा ते भगवंताजवळ आले तेव्हा ते येताना नाही का प्रेमभावातनं रडत होते. म्हणजे त्यांचा ज्ञानभाव जो होता ज्ञानाहंकार होता तो प्रेमभावाने खाऊन टाकलेला होता. आणि प्रेमभावाने खाऊन टाकल्यामुळे प्रेमाने ज्ञानाहंकार जातो, ज्ञान अहंकार जातो. ही भूमिका आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. हा ज्ञानाचा अहंकार जर का प्रेमभावात जर का या हरिनामातनं प्रगट झाला तर काय होऊन जातो, तो अहंकार शांत होऊन जातो. म्हणून उद्धवाला कळालं की ही प्रेमभक्ती सरस भक्ती आहे आणि उद्धव महाराज या प्रेमभक्तीमध्ये रमले. म्हणून केवळ प्रेमच हरिभावात प्रगट होत असतं आणि हीच क्रिया रहित भक्ती आहे.
हा क्रियारहित शब्द खूप महत्त्वाचा आहे. तो नामस्मरण करत असतो, पण ते नाम मात्र त्याचं विठ्ठल घेत असतो, भगवंत घेत असतो. त्यामुळे हा क्रियारहित असतो. ही भूमिका आहे आणि हीच काय आहे, अन्वय भक्ती आहे. इथे एका ठिकाणी म्हटलंय संतांनी, अन्वय माझी पूर्ण भक्ती, व्यतिरेक शुद्ध स्वरूप स्थिती. आता व्यतिरेक शुद्ध स्वरूप स्थिती आहे ना, ही ज्ञानलक्षणा भक्तीची विचारधारा आहे. त्यातून ते व्यतिरेकातनं मी आत्मा आहे अशी एक अन्वय भक्ती तयार होते, पण ती सुद्धा 2% बाधितानुवृत्तीने पुढे असते. पण अन्वय भक्ती माझी पूर्ण, मग ही नामभक्ती जी आहे ना, ती अन्वय भक्तीची विचारधारा आहे. आता ती भक्तीची विचारधारा मला काय करून टाकते, त्या नामाशी म्हणजेच नामीशी एकरूप करून टाकते. आणि मग ती एकरूप करून टाकल्यानंतर ती मला काय पद्धतीने व्यक्त होते, ते ज्ञाननिष्ठा जेथ हात बसे तेथ भक्ती माझी उल्लसे. भक्ती तिथे उल्हासित होऊन जाते. म्हणून अन्वय ज्ञान असा जेव्हा प्रश्न विचारला जातो, म्हणजे ज्ञाननिष्ठेनंतर नामरूपात्मक सगुणाचं प्रेम जडतं. ही जी भूमिका आहे ना, ही अन्वय भक्तीची भूमिका आहे. आणि ती अन्वय भक्तीची भूमिका ही नामाने सिद्ध होते आपल्या अंतःकरणामध्ये. ही खरी आपल्या अभ्यासाची विचारधारा आहे. मग ज्ञानलक्षणा भक्तीचा आणि पुन्हा प्रेमलक्षणा नामभक्तीचा विचार पुन्हा एकदा करूया. मग ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये ज्ञानी आनंदात बुडून जातो, अगदी बरोबर आहे. पण ही भक्ती व्यतिरेका वाचून सिद्ध झालेली नाही. मग काय आहे, मग व्यवहार काळी काय अशी भूमिका तयार होते. मग 2% बाधितानुवृत्ती आणि 98% अद्वैत वृत्ती असे माझे श्रीगुरु सांगतात. म्हणून ज्ञानलक्षणा भक्तीला ज्ञानाला 2% काय होईना व्यवहाराचा म्हणजे जगाचा अनुभव असतो. पण इथे काय आहे, मग आता व्यवहार काळी माझ्या अंतःकरणात तो ब्रह्मानंद कसा ठसावा अशी भूमिका विचार जेव्हा करायची वेळ येते, तेव्हा मात्र सगुण प्रेमाने हरिनामात केलेला व्यवहार जो आहे ना, तो मात्र अन्वयरूप व्यवहार आहे. त्या व्यवहारामध्ये 2% बाधितानुवृत्ती नाहीच. हरिनामात केला गेलेला व्यवहार आहे. आणि हरिनामात जेव्हा व्यवहार होतो, तेव्हा तो व्यवहार मी करत नसून तो व्यवहार कोण करतो, तो हरी माझ्या वतीने व्यवहार करतो. आणि तो पुन्हा समोरच्या व्यक्तींना हरिरूपातच पाहतो. म्हणून तो हरी व्यवहार ठरतो. आणि हरी व्यवहारामध्ये द्वैत नाही. हरीशी व्यवहार कसा करू शकेल? उपाधी सापेक्षतेने आपण तो कल्पित रूपाने मांडलेला विचार आहे. पण वास्तवात मात्र कुठलाच व्यवहार झालेला नसतो. म्हणून प्रत्येक पदार्थ, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक परिस्थिती हरिरूपच, म्हणजे द्वैत सिद्धीच नाही. मग व्यवहार कसला आला? इथे व्यवहाराची शांती होऊन जाते. म्हणून हरिमय व्यवहार हीच हरी नाम समाधी आहे. आणि अशा पद्धतीने हरी नाम समाधी, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, रामकृष्णाचा ठसा उमटल्यावर सिद्ध होते. म्हणून समाधीमध्ये भक्त हा भगवंतमय होऊन राहतो. भक्त हा वेगळा उरतच नाही. म्हणून नामसाधना ही श्रेष्ठ साधना आहे. असा जो विचार आहे तो या हरिपाठाचा अभंगाचा विचार आहे. म्हणून हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. आणि मग शेवटी ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, तो ठसा माझ्या अंतःकरणावर उमटणं हीच खरी या अभंगाची परिणिती आहे. म्हणून आपण काय निश्चय करूया, आज हे चिंतन संपताना हरिमुखे म्हणा. ज्ञानदेवांनी सांगितलेला विचार आपण सतत हरिनाम घेऊन जय जय राम कृष्ण हरी म्हणून आपण आपली अंतःकरण वृत्ती पुढील आठवड्याला अभंग चिंतन ऐकायला सिद्ध होईपर्यंत नामस्मरण करूया. आणि आज इथे मात्र थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.